सर मी 6 तारखेला आलो होतो हॉस्पिटलमध्ये त्याच्यासाठी मुलाला घेऊन. हे बघा मला कुठलीही मेडिसिन मिळालं नाही. टिक करून दिला आहे तिथे की सर्व औषधी बाहेरून घ्याव्या म्हणून. 5 वर्षाचा आहे. हा अवेलेबल आहे. मग का बरं नाही दिलं तुम्ही? आणि फोन लावला तर फोन उचलत नाही, लागत नाही. राठोड साहेब, राठोड साहेब तुमची राठोड औषधी डिस्ट्रीब्युटर. आणि उत्तर फोन उचलला 10 कॉल नंतर, त्याच्यानंतर उत्तर ते फोन तर चालूच आहे म्हणते. तुम्ही केव्हा लावला म्हणते. ही त्यांची बोलण्याची पद्धत आहे. मला जे पत्र दिलं होतं जेव्हा नाही आणि एक मुद्दा होता. औषध वितरणमध्ये राठोड कोण आहे? औषध वितरणमध्ये हे कोण आहे यार? ते मधुकर ताराचंद राठोड नाव आहे त्यांचं पूर्ण. आणि आज आलो तर आजही नाही मिळालं. हे पूर्णच औषध नाही मिळालं आज. आज दुसरा पेशंट आहे. 1 वर्ष याची चूक नसेल तेवढी जेवढी औषधीचा विषय माझ्याही हातात नाही. हॅलो मॅडम. हा मॅडम. दुसरं काय आहे? दुसरं मागचे फोटो घ्यायला. हे मेडिसिन आहे मागचं. आणि आधीच दिलं तुम्हाला. सेम आहे का औषधी? अलग अलग आहे. नसेलच बाबा. पण यांनी मग मूर्खांनी लिहून नाही द्यायला पाहिजे. जे आहे उपलब्ध ते लिहून द्यायला. पण तिथे फलक लावण्यात आला आहे की तक्रार करण्यात यावी औषधी न मिळाल्या. वरून लिहिलं आहे तिथे बाहेरून औषधी लिहून दिल्या जात नाही. हा प्रकार लिहिलेला आहे. नाही औषधी न मिळाल्या तक्रार. ते कुठं कोणाचं नाव लिहिलं तिथे नंबर मधुकर ताराचंद राठोड. त्यांना कॉल लागत नाही. आपण 3 घेतले ना? हा 3 हा 1. हे 2च घ्यायचे आहे तसे. हे 2च. 4 वाला 3 वाला 4 वाला.